आज आपण घरच्या घरी अगदी सोपी पद्धत वापरून खारीक पावडर कशी बनवायची हे पाहणार आहोत, ज्यामुळे आपला मिक्सरही खराब होणार नाही आणि विकत मिळते तशी आपली खारीक पावडरसुद्धा तयार होईल. तर खूप सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच जणांना खारीक वाळवायची सोय नसते, उन्हाची सोय नसते. तर अशा वेळी काय करायचं हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जेव्हा आपण खारीक विकत आणतो, तर चांगली वाळलेली खारीक आणायची, ओली खारीक आणायची नाही. आता इथे ही जी खारीक आहे, मी धुवून घेणार आहे. तर खारीक धुवून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मी धुवून घेते कारण बऱ्याचदा त्यावरती खूप धूळ जमा झालेली असते, धूळ बसलेली असते. पण ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त ती पुसून घेतली तरीही चालेल. पण जर धुणार असाल तर ती खूप वेळ पाण्यात न ठेवता पटकन या पद्धतीने काढून घ्यायची. खूप वेळ जर खारीक पाण्यामध्ये राहिली तर ती खूप ओली राहते, लवकर सुकत नाही. त्यामुळे या पद्धतीने पटकन काढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने खूप धूळ यावरती जी आहे ती निघते आणि कॉटनच्या कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचे. तर खारीक धुणार असाल तर ही काळजी घ्यायची. खूप वेळ पाण्यात अजिबात ठेवायची नाही. पटकन काढून घ्यायची आणि पुसून घ्यायची पटकन. आता इथे या पद्धतीने मी सगळी जी खारीक आहे पुसून घेते, त्याला कोरडं करून घेते. आणि उन्हाची जर सोय असेल तर धुवून घेतलेली खारीक पटकन आपल्याला उन्हामध्ये ठेवायची. म्हणजे आपली जी खारीक आहे पटकन सुकते, त्यामध्ये मॉइश्चर राहत नाही. आता उन्हाची जर सोय असेल तर या पद्धतीने तुम्ही खारीक धुतली किंवा नाही धुतली तरीही 2 ते 3 दिवस चांगली कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता. पण उन्हाची जर सोय नसेल तर या पद्धतीने एखादी कढई आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची अगदी मंद आचेवरती आणि त्यामध्ये ही खारीक घालून त्याला चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. जर मोठ्या फ्लेमवरती तुम्ही खारीक गरम करून घेतली तर ती व्यवस्थित सुकणार नाही किंवा ती अगदी वाळवल्यासारखी होणार नाही. तर ती फक्त बाहेरून गरम होईल. आतमधलं जे मॉइश्चर आहे ते तसंच राहील. त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपल्याला याला चांगली ही गरम होईपर्यंत त्याला असंच होऊ द्यायचं. अधूनमधून हलवत राहायचं. या पद्धतीने जर अगदी मंद आचेवरती आपण खारीक गरम करून घेतली, तर जशी आपण वाळवून घेतो उन्हामध्ये 2-3 दिवस खारीक, तशीच ही तयार होते. पण बऱ्याचदा असं होतं, की मोठ्या फ्लेमवरती गरम केली, तर ती आतमध्ये तशीच राहते आणि बाहेरून फक्त गरम होते. आता खारीक चांगली गरम झाली, की गॅस बंद करायचा आणि ही व्यवस्थित थंड होऊ द्यायची. गरम असताना ती मऊ पडते, पण जशी थंड होईल, तशी ती पुन्हा कडक व्हायला लागते. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि थंड करून घेतली. खारीक चांगली थंड झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने एखादा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादी कापडी पिशवी घेतली तरीही चालेल. तिथे मी पिशवी घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला ही खारीक भरून घ्यायची आणि याला फोडून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने आपल्याला ही खारीक फोडून घ्यायची. खारीक चांगली वाळलेली असली की पटकन फुटते. एक-एक खारीक फोडण्यापेक्षा या पद्धतीने जर फोडली तर पटकन ती वेळ लागत नाही त्याला. पटकन सगळी खारीक या पद्धतीने फुटली जाते. आता यातलं बी मी वेगळं करते. जो देठाचा भाग आहे तोही काढून टाकायचा आहे आपल्याला आणि काही खारीक जर फुटली नसेल, तशीच राहिलेली असेल, तर ती पुन्हा आपल्याला पिशवीमध्ये घालून त्याला पुन्हा आणखी फोडून घ्यायचं आहे. आता यातली जी राहिलेली खारीक आहे ती मी पुन्हा फोडून घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित फुटलेली आहे खारीक. त्यातलं बी काढून घेते. तर इथे सगळी खारीक मी फोडून त्यातलं बी वेगळं केलेले, काढून टाकलेले आणि त्याचे पुन्हा बारीक तुकडे करून घेतलेत. तर तुम्ही या पद्धतीने तुकडे करून घेऊ शकता किंवा आणखी त्याला फोडून बारीक करून घेऊ शकता. आता ही जी खारीक आहे, जर तुम्ही अशीच मिक्सरमध्ये फिरवायला गेलात, तर त्याची पावडर व्यवस्थित होणार नाही आणि मिक्सरही खराब होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही जी खारीक आहे, थोडी परतून घ्यायची. तुपामध्ये खारीक जर परतून घेतली आणि मग त्याची पावडर केली, तर पावडर खूप छान होते. मिक्सरही खराब होत नाही आणि पावडर व्यवस्थित होते. आणि जर तुम्ही तशीच जर पावडर करायला गेला, तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. पावडरही व्यवस्थित होत नाही. तर या पद्धतीने आपल्याला याला छान तुपावरती परतून घ्यायचे.
गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, खूप मोठी करायची नाही आपल्याला. कमी फ्लेमवरती ही छान परतून घ्यायचं. परतून झालं व्यवस्थित, गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं. गॅस बंद केलेला आहे, थंड करून घेते. व्यवस्थित थंड होऊ द्यायचं याला. बघू शकता हे आता व्यवस्थित थंड झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. मिक्सरमधून काढताना एकदाच खूप जास्त घ्यायची नाही खारीक, थोडी थोडी घ्यायची आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर बघू शकता हे मी बारीक करून घेतले. खूप छान अशी आपली पावडर तयार झालेली आहे. जशी विकत मिळते त्या पद्धतीची पावडर तयार झालेली बघू शकता. आणि आणखी एक पद्धत सांगते, जर तुम्हाला खारीक आणि खोबरं दोन्ही बारीक करायचं असेल तर खारीक तुपामध्ये परतून घ्यायची, खोबरंही हलकंसं भाजून घ्यायचं आणि दोन्ही एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करायचं. त्यामुळे ही खारीक व्यवस्थित बारीक होते, मिक्सरही खराब होत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.